नमस्कार मित्रांनो, टी5 बी.कॉम सेमिस्टर नंबर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड, टॉपिक नंबर सेकंड, ब्रँच अकाउंटिंग, प्रॉब्लेम नंबर 3 आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. प्रॉब्लेम आहे निराली पब्लिकेशन पुस्तकामधील बायकॉट लिमिटेड चोपडा. विद्यार्थी मित्रांनो, हा ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. या टॉपिकची मेन थीम अशी आहे की एक ब्रँच असते आणि ती आपल्या हेड ऑफिसकडनं माल घेत असते. ब्रँच माल हेड ऑफिसकडनं घेते, माल विकते आणि आलेले पैसे हेड ऑफिसला ट्रान्सफर करत असते. थोडक्यात अशी ही ब्रँच अकाउंटची एक थीम आहे. म्हणजे कंपनीचं हेड ऑफिस एका ठिकाणी असतं आणि ब्रँच एका ठिकाणी असते. आपण प्रॉब्लेमकडे जाऊयात. त्यानंतर मग आपल्याला कोणते कोणते अकाउंट तयार करायचे सांगितले ते पण लगेच लक्षात येईल. सुरुवातीला प्रॉब्लेमचं मी इंट्रोडक्शन वाचतोय. लक्ष द्या मित्रांनो. Bicot Limited Chopra supplied goods to its branch at Dound at cost. The branch sells goods for cash as well as on credit and remits daily cash to the head office through bank regularly. या ठिकाणी हेड ऑफिस ब्रँचला माल पाठवत आहे. ब्रँचने माल विकल्यानंतर ब्रँच डेली पैसे त्या ठिकाणी त्यांच्या हेड ऑफिसला पाठवत आहे बँके थ्रू. All expenses for the branch are paid by head office by cross check. आणि या ठिकाणी ब्रँचच्या खर्चासाठी जो काही पैसा लागतो तो सर्व पैसा हेड ऑफिसने ब्रँचला पाठवलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग डाटा मेड अवेलेबल प्रिपेअर दौंड branch account in the books of Bicot Limited Chopra head office for the year ended 31st March 2022. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ब्रँच अकाउंट दौंड ब्रँच अकाउंट ओपन करायचं आहे. हेड ऑफिसचं नाव आहे बायकॉट लिमिटेड चोपडा. ही मेन कंपनी आहे. त्यांची दुसरी ब्रँच आहे दौंडला आणि त्या दौंडचं ब्रँच अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. प्रॉब्लेमनुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आता सॉल्युशनमध्ये इकडं मित्रांनो थोडं लक्ष द्या. तर या ठिकाणी वर्किंग नोट्स आहेत, मिसिंग आयटम्स आहेत. प्रॉब्लेममध्ये क्रेडिट सेल्स आपल्याला दिलेलं नाही आहे, कॅश सेल्स पण आपल्याला दिलेलं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लोजिंग बॅलन्स ऑफ ब्रँच पी.टी. कॅश अकाउंट. पी.टी. कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही आहे. एवढे 3 आयटम्स आपल्याला दिलेले नाही आहे. त्याच्यावरनं आपल्याला अगोदर तयार करायचं आहे ते म्हणजे डेटर्स अकाउंट तयार करायचे, ब्रँच पी.टी. कॅश अकाउंट तयार करायचे आणि ब्रँच अकाउंट, असे 3 अकाउंट तयार करायचे. पहिला अकाउंट आहे डेटर अकाउंट, त्यानंतर दुसरा अकाउंट पी.टी. कॅश अकाउंट आणि तिसरा अकाउंट दौंड ब्रँच अकाउंट. मित्रांनो, हा आपला प्रॉब्लेम आहे. आता मी या ठिकाणी इथपर्यंत आपला प्रॉब्लेम आहे. एक आयटम आपल्याला या ठिकाणी उचलायचं आहे आणि त्या अकाउंटमध्ये नेऊन पोस्ट करायचं आहे. आपल्याला 3 अकाउंट तयार करायचे. त्यामध्ये हे बघा, इन दी बुक्स ऑफ बायकॉट लिमिटेड चोपडा हेड ऑफिस, ब्रँच डेटर्स अकाउंट, डेबिट आणि क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज, हे झालं डेटर अकाउंट. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ कॅश सेल्स पण काढायचा आहे. तो पण एकदम सोपा आहे. आपल्याला टोटल सेल्स दिलेले आहेत 1,56,800 आणि त्यातनं क्रेडिट सेल्स म्हणजे डेटर अकाउंट क्लोज केल्यानंतर ते आपल्याला क्रेडिट सेल्स मिळतील. ते आहेत 1,07,500. म्हणजे आपला कॅश सेल्स असेल 49,300 आणि तो कॅश सेल्स आपल्याला कुठे घ्यायचा आहे? ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग बॅलन्स ऑफ पी.टी. कॅश अकाउंट. आता हे या ठिकाणी आपल्याला पी.टी. कॅश अकाउंट तयार करायचं आहे. ब्रँच पी.टी. कॅश अकाउंट, डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज आणि सर्वात शेवटी आहे दौंड ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2022, डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज. मित्रांनो, मी या ठिकाणी हे तुम्हाला 3 अकाउंट सांगितले, डेटर्स अकाउंट, ब्रँच पी.टी. कॅश अकाउंट आणि ब्रँच अकाउंट. आता या ठिकाणी आपण प्रॉब्लेममध्ये जाऊयात. एक आयटम उचलायचा आणि त्या अकाउंटला जाऊ द्यायचा. बॅलन्सेस ॲज ऑन 1 एप्रिल 2021. आता इथं बॅलन्स दिले 1 एप्रिल 2021 म्हणजे हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. टू स्टॉक ॲट ब्रँच. आता हा ओपनिंग स्टॉक दिला आहे. ओपनिंग स्टॉक आपण कुठून येणार? तर या ठिकाणी ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणणार आपण. टू ओपनिंग बॅलन्सेस, पहिला बॅलन्स घेतला आहे आपण टू स्टॉक ॲट ब्रँच. इनरला रक्कम घेतली 8,750. त्यानंतर आणखी काय दिलं आहे मित्रांनो? ब्रँच डेटरचा पण ओपनिंग बॅलन्स दिला आहे आणि ब्रँच पी.टी. कॅशचं पण ओपनिंग दिलं आहे. स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स आहे, डेटरचा आहे आणि ब्रँच पी.टी. कॅशचा आहे.
आता डेटर अकाउंटचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. डेटर अकाउंटमध्ये बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,500. त्यानंतर ब्रँच अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 100 आणि ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला तिन्ही पण ओपनिंग बॅलन्सेस घेणार. स्टॉक आपण अगोदरच घेतला आहे. त्यानंतर ब्रँच डेटर्स अकाउंट 18,500 ब्रँच डेटर्स 18,500 आणि ब्रँच PT कॅश 100. म्हणजे हे सगळे ओपनिंग बॅलन्सेसची जर आपण डेबिट साईडची टोटल केली तर ती आली 27,350. म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस आपण ज्या त्या अकाउंटला घेतलेत आणि ब्रँच अकाउंटला तिन्ही पण ओपनिंग बॅलन्सेस घेतलेत. त्यानंतर आपण पुढे जाऊयात मित्रांनो. गुड सेंड टू ब्रँच ड्युरिंग द इयर 2021-22. आता गुड सेंड टू ब्रँच म्हणजे हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवला आहे 42,900 रुपये. आता हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवल्यानंतर तो ब्रँचला मिळणार आहे. मग ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला मित्रांनो बघा तो गुड सेंड टू ब्रँच 42,900. सोपी पोस्टिंग आहे. त्यानंतर पुढं बघा प्रॉब्लेममध्ये गुड्स रिटर्न बाय ब्रँच टू हेड ऑफिस. आता ब्रँचने हेड ऑफिसला माल पाठवला आहे. मग आता ब्रँचने हेड ऑफिसला माल पाठवल्यानंतर थोडक्यात हा रिटर्न आहे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा मित्रांनो बाय गुड्स सेंड टू ब्रँच आणि रिटर्न म्हटलं आहे 5,900. हा आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला. म्हणजे हेड ऑफिसने पाठवल्यानंतर डेबिटला येतो आणि ब्रँचने पाठवल्यानंतर क्रेडिटला ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉब्लेममध्ये पुढचा आयटम बघा सेल्स ॲट ब्रँच फॉर कॅश अँड क्रेडिट. आता या ठिकाणी आपल्याला हे दिलेत टोटल सेल्स कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स म्हणजे हे झाले टोटल सेल्स. मित्रांनो वर्किंग नोट नंबर या ठिकाणी 2 नंबरची बघा कॅल्क्युलेशन ऑफ कॅश सेल्स. आपल्याला टोटल सेल्स दिलेत 1,56,800. आता हे क्रेडिट सेल्स 1,07,500 कुठले दिसत आहेत तर या ठिकाणी डेटर अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला ते क्रेडिट सेल्स मिळतील 1,07,500. मग त्यातनं क्रेडिट सेल्स मायनस केल्यानंतर आपल्याला कॅश सेल्स मिळेल 49,300. आणि हे 49,300 म्हणजे कॅश सेल्स आपण कुठे घेणार आहे ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो या ठिकाणी बघा कॅश सेल्स 49,300 इथं घेतलेले आहेत ते. पण ठीक आहे अजून आपल्याला पुढे जायचं आहे. टोटल सेल्स आपल्याला फक्त या ठिकाणी दिले होते त्याच्यावरून आपण ती वर्किंग नोट तयार केली. त्यानंतर PT कॅश रेमिटन्स टू ब्रँच 1,200. पेटी कॅश रेमिटन्स टू ब्रँच म्हणजे आता ही कॅश जी आहे ती हेड ऑफिसने पाठवली ब्रँचला. हेड ऑफिसने पेटी कॅशसाठी 1,200 रुपये पाठवले. पेटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला बघा टू पेटी कॅश रेमिटन्स 1,200. याचा इफेक्ट एवढाच होईल. त्यानंतर पुढे जाऊयात. कलेक्शन फ्रॉम ब्रँच डेटर्स 89,520. आता कलेक्शन फ्रॉम ब्रँच डेटर्स आपण कुठे घेणार आहे तर डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स 89,520. आणि कलेक्शन फ्रॉम डेटरचा या ठिकाणी मित्रांनो दुसरा इफेक्ट पण कुठं होतो ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँकमध्ये 1 नंबरला बघा कलेक्शन फ्रॉम डेटर्स 89,520 आणि कॅश सेल्स आपण इथं घेतो बघा 49,300. जी की आपण डेटर अकाउंट क्लोज केल्यानंतर तो बॅलन्स वर्किंग नोट केल्यानंतर आपल्याला हा कॅश सेल्सचा बॅलन्स मिळणार आहे. चला पुढं जाऊयात आपण. कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपण घेतले डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर्स 5,140. आता हे रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर्स कुठे घेणार तर डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर्स डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा 5,140. त्यानंतर डिस्काउंट अलाउड टू ब्रँच बुक डेप्ट 3,290. हे पण डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार डिस्काउंट अलाउ 3,290. त्यानंतर मित्रांनो प्रॉब्लेममध्ये बघा रिकव्हरेबल डेप्ट्स रिटर्न ऑफ 4,700. ही रक्कमसुद्धा डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार बाय रिकव्हरेबल डेप्ट्स रिटर्न ऑफ 4,700. मित्रांनो त्यानंतर फेस्टिवल अलाउन्सेस टू ब्रँच डेटर्स 1,650. ती रक्कमसुद्धा डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला फेस्टिवल अलाउन्सेस 1,650. मित्रांनो त्यानंतर ॲक्च्युअल PT एक्सपेन्सेस बाय ब्रँच मॅनेजर. आणि ॲक्च्युअल PT एक्सपेन्सेस किती झालेत तर ते 1,000 रुपये झालेत. म्हणजे खरा खर्च 1,000 रुपये झाला आहे. तो खर्च ब्रँच मॅनेजरने केलेला आहे तो घेणार आपण PT कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय PT एक्सपेन्सेस 1,000 आणि ॲक्च्युअल एक्सपेन्सेस असं म्हटलं आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम इथपर्यंत संपलेला आहे. आता या पेजवरती सुद्धा काही प्रॉब्लेम आहे त्यामध्ये बघूयात आपण. ब्रँच एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय हेड ऑफिस. आता हेड ऑफिसने ब्रँचच्या खर्चासाठी काही पैसे पाठवलेत. कशासाठी पाठवलेत
ब्रँच स्टाफ रेम्युनरेशन पाठवले, ब्रँच ऑफिस रेंट, ब्रँच पब्लिसिटी चार्जेस एवढे पैसे कोणी पाठवले? हेड ऑफिसने. कुणाला? ब्रँचला. कशासाठी? खर्चासाठी. आता ह्या सगळ्या रकमा घेणार आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. दौंड ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, टू ब्रँच एक्सपेन्सेस थ्रू बँक. बँके थ्रू हे हेड ऑफिसने पैसे पाठवलेत. PT कॅशसाठी 1200 अगोदरच पाठवलेले आहेत कॅश रेमिटन्स म्हणून. त्यानंतर ब्रँच स्टाफ रेम्युनरेशन 9720, ब्रँच ऑफिस रेंट 8500, ब्रँच पब्लिसिटी चार्जेस 6300 एवढे पैसे पाठवलेत. आता याची जर बेरीज केली तर ती आउटवर्डला येईल 25720. म्हणजे हेड ऑफिसने ब्रँचला खर्चासाठी पाठवलेले पैसे आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता दिलेत आपल्याला क्लोजिंग बॅलन्सेस. कोणते कोणते क्लोजिंग बॅलन्सेस दिलेत? स्टॉक ॲट ब्रँच, ब्रँच अकाउंट म्हणजे स्टॉकचा या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स दिला आहे आणि ब्रँच डेटरचा. आता जे ते क्लोजिंग बॅलन्सेस ज्या त्या अकाउंटला घेणार. आपण स्टॉक अकाउंट तयार केलेलं नाही आहे आणि डेटर अकाउंट तयार केलेलं आहे. डेटर अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घेणार डेटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दोन्ही पण बॅलन्सेस परत कुठे घेणार? ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता डेटरचा क्लोजिंग बॅलन्स बघा, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 21700 आणि आता हे दोन्ही बॅलन्स आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग बॅलन्सेस स्टॉक ॲट ब्रँच 9250, ब्रँच डेटर्स 21700. आता फक्त PT कॅशचा क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा राहिला, त्याच्यासाठी आपल्याला PT कॅश अकाउंट क्लोज करावं लागेल. मित्रांनो, प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. आता जायचं आहे आपल्याला ब्रँच डेटर अकाउंट क्लोज करा. डेटर अकाउंटची मोठी बाजू क्रेडिट आहे 1,26,000, 1,26,000 दोन्ही बाजूला लिहिले. क्रेडिटमधनं डेबिट बाजू मायनस केली, जो बॅलन्स आहे त्याला म्हटलं आपण टू क्रेडिट सेल्स 1,07,500, त्याला बॅलन्सिंग फिगर म्हटलं. आता हा जो क्लोजिंग बॅलन्स आला आहे क्रेडिट सेल्स, आता आपल्याला टोटल सेल्स दिलेत बघा. दुसरी वर्किंग नोट अशी इथं तयार होईल मित्रांनो. आता आपल्याला टोटल सेल्स दिलेले आहेत 1,56,800, त्यातनं क्रेडिट सेल्स मायनस करा 1,07,500, तुमचा जो बॅलन्स येतो तो येतो 49,300. हा कॅश सेल्स झाला. कॅश सेलचा बॅलन्स घेतला आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला 49,300 आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स 89,520 ते ऑलरेडीच घेतलेले आहे. दोघांची टोटल आउटवर्ड आहे 1,38,820. मित्रांनो, आता डेटर अकाउंटचा बॅलन्स आपण या ठिकाणी इथं वर्किंग नोटमध्ये उपयोग केला आहे. वर्किंग नोटमध्ये आलेला कॅश बॅलन्स आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला आहे. आता या ठिकाणी आपल्याला PT कॅश अकाउंट क्लोज करायचं, तिथून आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळेल तो घ्यायचा ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्समध्ये. PT कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर 1,300 क्रेडिट बाजू डेबिट बाजू मोठी आहे, दोन्ही बाजूला लिहिले 1,300 डेबिटमधनं क्रेडिट बाजू मायनस केली, जो बॅलन्स आला त्याला म्हटलं बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, बॅलन्सिंग फिगर 300 रुपये. आता हा बॅलन्स कुठं घ्यायचा? तर क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा PT कॅश अकाउंट ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये 300 रुपये. आता क्लोजिंग बॅलन्सेसची टोटल जर केली तर ती आउटवर्ड आली 31,250. मित्रांनो, अशा प्रकारे या ब्रँच अकाउंटमधली टोटल पोस्टिंग झालेली आहे. आता ब्रँच अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. मोठी बाजू आहे क्रेडिट बाजू 1,75,970, 1,75,970. क्रेडिट बाजूमधनं डेबिट बाजू मायनस करा, तुमचा जो बॅलन्स येईल त्याला म्हणणार टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन असा या ठिकाणी आपला जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी बॅलन्स आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा होता ब्रँच अकाउंटचा बायकॉट लिमिटेड चोपडा यांचा हा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता. ब्रँच अकाउंटिंग प्रॉब्लेम नंबर 3 निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातला हा तिसरा प्रॉब्लेम होता. मित्रांनो, एकदम प्रॉब्लेम सोपा आहे आणि खूप वेटेजसाठी हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित बघून घ्या. पुन्हा एकदा काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सुचवू शकता. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.